बातमी आहे डोंबिवली स्फोट प्रकरणातली। डोंबिवली MIDC मध्ये काल दुपारी झालेल्या स्फोटात आतापर्यंत एकूण 11 जणांचा मृत्यू झालाय। काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला होता। आज सकाळी आणखी 3 मृतदेह सापडले। त्यामुळे आतापर्यंत या स्फोट प्रकरणी 11 जणांचा मृत्यू झालाय। NDRFचं पथक सध्या दुर्घटनास्थळी असून ढिगारीखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जातोय। काल 8 जणांचा मृत्यू झालेला होता। 60 जण जखमी झालेत। सर्वांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अजूनही काही जण मिसिंग असल्याची बेपत्ता असल्याची माहिती आहे। ढिगाऱ्याखालनं त्यांना शोधण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। शोधकार्यात आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह हाती लागलेत। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या स्पॉटवरती आहे जिथे दुर्घटना घडली काल दुपारी। आपण अक्षयकडे जातोय। अक्षय, सध्याची काय परिस्थिती आहे या संपूर्ण प्रकरणातली? आम्ही बघतोय की सकाळपासून तूही चेहऱ्याला मास्क लावून उभा आहेस। किती कठीण आहे या परिसरात राहणं वावरणं? तिथे सल्ला तोच दिला जातोय सकाळपासून। ज्यावेळी मी या ठिकाणी आलो, माझ्यासोबत काही NDRFचे जण होते, NDRFचे लोक होते, या सगळ्यांना हे सांगितलं जात होतं की मास्क वापरा, कारण की ज्या फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला, जो बॉयलर होता त्याच्या आसपास देखील सगळ्या कलर बनवणाऱ्या कंपनीज आहेत आणि यामध्ये अतिशय घातक असे रसायन आहेत। आणि ही जी घातक रसायनं आहेत ती जळल्यामुळे त्यांची वाफ जी आहे ती आसपासच्या परिसरामध्ये पसरलेली आहे। धूर अजूनही येतो आहे आणि त्या धुराला कुलिंग करायचं काम या ठिकाणी सुरू आहे। असं सांगितलं जातंय की या ठिकाणी एक टाकी आहे, त्यामध्ये काही प्रमाणात डिझेल देखील आहे। त्यामुळे त्या टाकीवर देखील अजूनही पाण्याचा फवारा जातोय आणि ती कुलिंग डाऊन केलं जात आहे त्या टाकीच्या आसपासचा परिसर जो आहे त्याला। अजूनही आसपासमध्ये काही डेड बॉडीज आहेत असं सांगितलं जात आहे। ज्या NDRFच्या पथकाने सकाळी आपल्याबरोबर काम सुरू केलं होतं ते NDRFचे पथक त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीजमध्ये जाते, कारण की कुठे ढिगाऱ्याखाली कोण अडकलंय, कुठे ही जी कंपनी होती ज्या कंपनीमध्ये सध्या आपण जिथे स्फोट झाला होता त्या कंपनीच्या ढिगाऱ्याखाली काही माणसं अडकलेली आहेत असं सांगण्यात येतंय। बेपत्ता आहेत ती माणसं। 2 जण जी आहेत, 2 जणांचे मृतदेह याच कंपनीच्या ढिगाऱ्याखाली सापडले होते। अजून आपण जर मागे बघितलं तर तिथे अजूनही NDRF पथक हे एका ठिकाणी सर्च करते। त्यांना अशी शक्यता सांगितली जाते की त्या ठिकाणी एक मृतदेह आहे, त्यामुळे त्या ठिकाणी NDRFचे पथक जे आहे ते सर्च करते। मात्र मृतांचा आकडा जो आहे तो आणखी वाढेल अशी भीती सांगितली जाते आणि त्याची भीती याचमुळे आहे कारण की काल आग लागली होती, या आसपासचा परिसर धोकादायक होता, त्यामुळे इथे आसपास कोणाला यायला दिलं जात नव्हतं। मात्र आता आग तर शांत झालेली आहे, त्यामुळे या कंपनीमध्ये जी कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना इथे ज्यांना बाहेर पडता आलं नाहीये त्या कर्मचाऱ्यांचा शोध हा अजूनही घेतला जातोय। बेपत्ता कर्मचारी आहेत ते, आणि या सगळ्यांचा शोध घेऊन आता आकडा जो आहे तो अधिकृतरित्या अजूनही कोणी आकडा सांगण्यात आलेला नाहीये, कारण की डेड बॉडीज आहेत, त्या डेड बॉडीजचे अनेक पार्ट्स म्हणजे हे बोलायला देखील खूप भीषण आहे। वेगवेगळे तुकडे सापडत आहेत या ठिकाणी, त्यामुळे नेमकं डेड बॉडी कोणाची आहे, एकच आहे की 2 भाग आहे, काहीच कळत नाही आहे। त्यामुळे वाईट परिस्थिती आहे। आम्ही ज्या ठिकाणी चालतो तिथे देखील सकाळी काही डेड बॉडीचे तुकडे होते, अवयवांचे अवशेष होते, त्यामुळे हे सगळं आता सर्च केलं जात आहे। इतकी भीषण भयावह परिस्थिती या ठिकाणी आहे, जिथे आता सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि हे सर्च ऑपरेशन आज दिवसभर चालेल, कारण की परिसर मोठा आहे। धुरामुळे होणारा त्रास, केमिकलमुळे होणारा त्रास हा एक वेगळा त्रास आहे। अक्षय, तू सुद्धा रिपोर्टिंग करताना खबरदारी घे, काळजी घे आणि मगच रिपोर्टिंग कर। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर डोंबिवली MIDC मध्ये काल झालेल्या स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।